हाय गाइस, वेलकम बैक टू न्यू ब्लॉग। पर हम लोग आज गांव में आए तो देख सकते हैं हम लोग आज गाड़ी दिखने में ले ला रहे। तो देख सकते हैं गाइस, बहुत दिनों के बाद फिर से हम लोग कोकण में आए घूमने के। वेलकम गाइस, सो फायनली आम्ही गावाला पोचलेलं आहे। तर अशा प्रकारे आता ही हळद माझ्या भावाची हळदी आहे, त्याचा आम्ही ढोल ताशे वाजवून हे करत आहोत। एक बँजो प्रमाणे ही गावाची परंपरा ढोल ताशा वाजवून करतात। तर अशा प्रकारे पूर्ण हळदीचा हा कार्यक्रम चालू आहे। त्याच प्रकारे पूर्ण वादनाची पण सुरुवात आहे। वाजत बघा, वाजंत्री वाजवत आहे। या आज बघा ढोल ताशा ह्या प्रत्येक धूनमध्ये पारंपरिक पद्धतीने वाजवण्याची पद्धत असते। आता बघा आमचे आजोबा कसे वाजवत आहेत, त्यांचे जावई बंधू, माझे पप्पा, अशा प्रकारे अनेक जण सहकारी त्यांना साथ देऊन या ढोल ताशाची मजा आणि हळदीची मजा घेणार आहोत। तर अशा प्रकारे तुम्ही मंडळी पाहू शकता की आजचा हा ब्लॉग आपण कोकणामध्ये आलेला आहे। तर हळदी आणि लग्नाचा जो कार्यक्रम आहे त्याच प्रकारे आपण तुम्हाला दाखवणार जे आहे, याचा थोडासा तुम्हाला ब्लॉग मी दाखवणार आहे। तर चला, तर आपण आता डान्स हळदीचा कार्यक्रम चाललेला आहे, तर आता थोडासा नाचायचं एन्जॉय करूया। तर चला मंडळी, आपण नाचूया थोडा आणि एन्जॉय करूया। तुम्ही पण पाहू शकता अशा नाचणार, आणि आपल्याला तर नाचायला खूप आवडतं। तर अशा प्रकारे जर असे वादनाने धून अशी जर वाजली तर आपले अंग अशा प्रकारे शहरात, आणि त्याच धूनने आपण सगळ्यांना नाचवणार आहे। तर नवरदेव बोलतोय की गाणं चेंज कर, त्याला पाहिजे गुलाबी साडी, उद्याच येणार आहे पांढरी साडी। आणि अशा प्रकारे आता ती त्याला गुलाबी साडी पण वाजवण्यासाठी आपण सांगितलेलं आहे तर डीजेवाल्याला। तर डीजेवाल्या गाणं वाजव, अशा प्रकारे दोन हात वरती करून आम्ही सगळे नाचायची सुरुवात चालू केलेली आहे। तर चला मंडळी, बघा तुम्ही अशा प्रकारे आम्ही गावाला अशी हळदीच्या समारंभाची सुरुवात करतो किंवा एन्जॉय करतो। तर तुम्हाला पण जर आमच्या गावी यायचं असेल तर तुम्हाला कोकणामध्ये यावंच लागतं आहे। कोकण लय भारी म्हणतात, त्याच पद्धतीने आम्ही कोकणात म्हणजे स्वर्गाहून सुंदर हा आमचं कोकण। अशा प्रकारे आम्ही नाचून अशा धिंगाण्यातच आजचा सुरुवात करत आहे, आणि आजचा ब्लॉग आपण मराठीमध्येच करत आहे। तर चला, आजची सुरुवात झालेली आहे, तर थोडा आपण गाडी चालवायचे मूडमध्ये। तर आपण आता थोडी गाडी बाहेर जाऊन आलो तर पार्किंगला लावूया। अशा प्रकारे आपण आता पार्किंग लावलेली आहे काजू खाली, तर तुम्ही पाहू शकता। चला मंडळी, अशा प्रकारे आता आपण ही गाडी चालवण्याची पण गाडी लॉक करू, आणि लॉक केल्याच्या नंतर आपण आता भावासला घेऊन आपण पुढे आता लग्नाचा कार्यक्रम आहे। तर अशा प्रकारे मंडळी तयार, मस्त सूट बूट असा शर्वारी आणि कुर्ता पायजामा घालून आपण कोल्हापुरी चप्पल, एक पेशवाईना असा पेहरवा करून आपण अशा प्रकारे चाललेला आहे भावाच्या लग्नाला। आणि दुपारच्या उन्हाच्या समारेस आपण हा लग्नाचा समारंभाचा कार्यक्रम चालू केले। तर ह्या कडकत्या उन्हामध्ये अशा प्रकारे हा पूर्ण असा लग्नाचा विधी तुम्हाला दाखवणार आहे। पाहू शकता की हा मंडळी आजचा हा ब्लॉग आपण हळद आणि वेडिंगचा जो समारंभाचा कार्यक्रम आहे ते तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे सगळे मंडळी बसण्याची व्यवस्था केलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता गावाला बघा अशा दोन खांबा टाकून अशा मंडप, अशा प्रकारे असे लग्न करायची पद्धतच भारी असते गावा साईडला। मुंबईला कसं हॉलमध्ये असतो, आणि हॉलमध्ये एवढी एन्जॉय होत नाही, तेच गावामध्ये एन्जॉय करू शकता। जर अशा प्रकारे बघा आपण आता हा विधी सुरू झालेला आहे, लग्नाचा लास्ट विधी आहे। तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता, हा लास्ट विधीचं फुलं अक्षता टाकण्याची सुरुवात झालेली आहे मंडळी। अशा प्रकारे तुम्ही हा ब्लॉग बघा हे लग्नाची कशी पारंपरिक अशा पद्धतीने बौद्ध धर्माच्या पद्धतीने आम्ही हा सोहळा पार केलेला आहे। आणि भंते आणि औदचारी पण त्यांना अशा प्रकारे नाव घेण्यासाठी, आणि हा पूर्ण तुम्हाला मी सेटअप दाखवत आहे। तर बघा मंडळी, आजचा ब्लॉग आपण हा गावामध्ये आल्या पद्धतीने आपण सुरू केलेला आहे, आणि आमचे भंतेजी मतलब औदचार्यांचे विधी सुरू झालेले आहे। तुम्ही पाहू शकता, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, अशा त्रिशरण पंचशीलेमध्ये आमची सुरुवात झालेली आहे मंडळी। तर अशा प्रकारे आता फायनली लग्नाची सुरुवात झालेली, आणि मंगळसूत्र फायनली गळ्यामध्ये घातलेले, आणि वधूवराला स्वीकार करून आजचा हा आपण इथंच हा ब्लॉगची
लग्नाची विधी पार पाडण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे आता सगळ्यांना आपण थोडा थोडा कॅमेरा घेऊन दाखवू शकतो. तर बघा मंडळी, सगळ्यांनाच इच्छा असते कॅमेऱ्यामध्ये येण्याची आणि ज्या थोड्या थोड्या क्लिपमध्ये ते पण विचारत असतात. तर अशा प्रकारे हा व्लॉग आपला झालेला आहे. तर असा नंतर आपल्याला गाण्याची सुरुवात आहे, म्हणजे एक जलसा पद्धतीने आपण जो गाणं गायलं आहे त्यासाठी आपण कोरसमध्ये गाणं करणार आहे. आणि हे बाबासाहेबांच्या वरती गाण्यावरती विचारावरती हे गाणं आम्ही लिहिलेल्या पद्धतीने आम्ही तुम्हाला ऐकवण्याची सुरुवात करत आहे. तर मंडळीने आजचा ब्लॉग आपण हा एक मराठी पद्धतीने सोप्या पद्धतीने आजचा ब्लॉग सुरुवात केलेली आहे. आणि अशा प्रकारे आता नेक्स्ट ब्लॉगला तुम्ही वेटिंग करा. लाईक गाईज, लव यू, सबस्क्राईब ऑल गाईज, लव यू ऑल. तर थँक्यूस आपणाने तुम्ही मला एवढा सपोर्ट केल्याबद्दल. पण तुम्ही अजून माझ्या चॅनलला जर जॉईन नाही झाला असेल ते पण जॉईन व्हा. लवकरच तुम्हाला अजून चांगले ब्लॉग आणि मराठी सिरियल आणि इंटरनेट किंवा ब्लॉगिंगचे व्हिडिओ येतील. तर तुम्ही जस्ट फॉर वॉचिंग व्हिडिओ लाईक do subscribe my YouTube channel.